सौ वीणा जोशी आणि सौ शलाका केळकर आम्ही दोघींनी मिळून राधिका मंगळागौर ग्रुप 4 वर्षांपूर्वी चालू केला। आम्ही कल्याण, डोंबिवली, ठाणे असे बरेच ठिकाणी कार्यक्रम केले। आम्हाला मानधना व्यतिरिक्त बक्षीस सुद्धा कार्यक्रमांमध्ये मिळाले आहे। स्पर्धेत सहभाग घेतला त्यातही यश मिळाले। आम्ही नुसतेच खेळ खेळून बाजूला होत नाही, तर समोरच्या रसिकांना आमच्यात सामावून घेतो, त्यांना खेळ शिकवतो आणि कोणत्या खेळाने कसा व्यायाम होतो, शरीराला त्याचा काय फायदा होतो हे समजावून सांगतो। थांबा थांबा। नमस्कार, मी शलाका केळकर। राधिका मंगळागौर माझा ग्रुप आहे। सौ वीणा जोशी आणि शलाका केळकर दोघी मिळून या ग्रुप स्थापन केलेला आहे। आजचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला वारीला जाता येत नाही, पण वारीचं जे तिथलं माहोल आहे ते आम्हाला आमच्यामध्ये क्रिएट करायचं होतं, म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। आम्ही मंगळागौरीचा ग्रुप आहे, आमचा भजनी मंडळ, डोहाळ जेवण, बारसं सगळे कार्यक्रम करतो। किती वर्षापासून आपण मंगळागौरीचं हे 5वं वर्ष आहे आमचं आता। विशेषतः काय? विशेषतः अशी आहे की इन जनरल जे ग्रुप असतात ते येतात, त्यांचं खेळतात आणि निघून जातात। आम्ही तसं नाही करत। जी समोरची पार्टी असते, जे त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात, त्यांना आम्ही आमच्यात इन्क्लूड करून घेतो, वेळेला खेळ शिकवतो, रिपीट खेळ करतो। म्हणजे असं नाही खेळलं झालं आणि निघून गेलो, असं होत नाही। नवीन बाकीच्या महिलांचा काय संदेश असतो? सॉरी, बाकीच्या महिलांसाठी म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे गेम सगळ्यांनी शिकून घ्यायला हवा। हा पारंपरिक जे आहे ते पारंपरिक आम्ही जपलेलं आहे। आम्ही नवीन शक्यतो चित्रपट सिनेमाचे गाणी घेत नाही, पारंपरिक गाणी घेतो आणि ह्याच्यामध्ये खरंच इतकं एक्सरसाइज आहे, व्यायाम होतो की जुन्या लोकांनी का ते जपून ठेवलं आहे ह्याचं त्याच्यातनं दिसून येतं।